विधानसभेचा एक बुलंद आवाज, कार्यतत्पर, दमदार आणि आमदार या सर्व गुण संपन्न असणारे लोकप्रतिनिधी अर्थातच महेश बालदी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समेत सन्माननीय कदाचित गावण सरांचे या ठिकाणी शुभागमन आहे, त्यांचं देखील आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतोय। सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उपनगराध्यक्ष रविशेठ भोई साहेबांचे या ठिकाणी हल्दी कुंकू, सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते प्रज्वलित केला जाईल तो सावरखेड गावाच्या विकासाचा। त्यानंतर सन्माननीय उपनगराध्यक्ष रविशेठ भोई साहेबांच्या वतीने पेटवला जाणारा दिवा हा भारतीय संस्कृतीचा हा तिसरा दिवा लख प्रकाश टाकणारा सन्माननीय अरविंदजी तांबे साहेबांच्या शुभ हस्ते प्रज्वलित केला जाईल तो अर्थातच महाराष्ट्राच्या इतिहासाचा। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष कदाचित गावण साहेबांच्या शुभ हस्ते दिवा प्रज्वलित केला जातो आहे। सन्माननीय अरविंदजी तांबे साहेब असतील त्यानंतर महेशदादा कोल्हे यांना विनंती करतोय की आपणही आपल्या शुभ हस्ते हा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करावा। कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक, व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असणारे सावरखेड गाव आणि या गावाला सुशोभित सन्माननीय विद्यमान आमदार महेश बालदी साहेबांच्या शुभ हस्ते या नामफलकाचे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू। शिवकला व्यायामशाळा खरं कालच्या दिवसामध्ये देखील बाजारपूर या ठिकाणी आमदार नितीन समाज मंदिराचे ओपनिंग झालं आणि आज सलग दुसऱ्या दिवशी सावरखेड गावामध्ये करत आणि सावरखेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी सर्व मान्यवर सरपंच ताई या आपण समोर सन्माननीय महेश भोई साहेब आपणास विनंती आहे की आपण समोर यावं। सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष कदाचित गावण साहेब आपणास विनंती आहे की आपण समोर यावं आणि हा लोकार्पण शिवकला व्यायामशाळा सावरखेड एका जोरदार टाळ्यांनी मंगलमूर्ती शिवकला व्यायामशाळा सावरखेड गावाच्या विकासामध्ये मानाचा तुरा मिळाली। आदरपूर्वक महाराष्ट्रात अलंकृत वस्त्र आणि आपल्या कार्याची दखल आणि सन्मान आपल्या कार्याचे जोरदार टाळ्यांनी आणि सन्मान आपल्या कार्या ठिकाणी समर्पित करूया। सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ एक छोटीशी भेट वस्तू या ठिकाणी दिली जात आहे आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून। तदनंतर धुळे नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष
आपण हे जी वस्तू आहे ती तुमची उभी करूया. सर्व उभे राहूया. अरे राहून गेले नको दाखवू बंद भक्ती ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान्य आमदार साहेबांना दिली जाणारी छोटीशी भेट वस्तू आणि अयोध्येचा राजा तुमच्या शरीरात आणि मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. छत्रपती श्रीरामचंद्रांची ही आकृती बोला जय श्रीराम. एक छान अशी भेटवस्तू ज्यांच्याशिवाय कुठलाच कोणते पान हलत नाही डुळत नाही ते आपले प्रभू श्रीराम यांची प्रतिमा या ठिकाणी दिली जात आहे. सन्माननीय उपनगराध्यक्ष रमेश धोळी साहेबांचा सन्मान करतो. सन्माननीय उपनगराध्यक्ष रमेश धोळी साहेबांचा सगळ्यांचं झालं सर. त्याला या बाकीच्यांचा फोटो घ्या. की फार मोठं राजकीय भाषण न करता एक सावरखार ग्रामपंचायत, करळ सावरखार ग्रामपंचायतीचे सरपंच, गावचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्माननीय अरविंद आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हा जो उपक्रम हाती घेतला निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान देणार आहे. आणि याचं उद्घाटन करताना, लोकार्पण करताना अतिशय मनापासून चांगलं वाटतं आहे की आपल्या इथल्या गावातला तरुण हा वातानुकूलित आणि जे 21व्या शतकात जी व्यायामाच्या शक्यता आहेत त्या सर्व माझ्या गावात सुविधा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रवास करायला लागेल, कुठेतरी दुसरीकडे जायला लागेल. कसं आहे 21व्या शतकातली सर्व गणितं बदलली आहेत आणि त्याच्यामध्ये अत्याधुनिक जिम असणं ही गावातली तेवढीच गरज आहे जेवढे तुमच्या टी व्हीला चॅनल असतात. कारण चॅनल आळशी बनवतात, जिम ॲक्टिव्ह बनवतं. आणि एवढा चांगला उपक्रम आणि एवढी चांगली सुसज्ज अशी जिम बघून निश्चित या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. एक वातानुकूलित वातावरणामध्ये या गावातला तरुण व्यायाम करेल, आनंद होईल. व्यायाम करणारे आम्ही रोजचे आहोत. त्याच्यामुळे व्यायामाचं जेव्हा व्यायाम, खेळ, क्रीडा, संस्कृती या सर्व गोष्टी जेव्हा येतात तेव्हा निश्चित मनाला आनंद वाटतं. पुन्हा एकदा याच्यात खूप खूप शुभेच्छा. तुम्ही उगाच आमचं श्रेय देता, आम्ही केलं, आम्ही यात काही केलं नाही. तुम्ही जेव्हा जे कराल त्याला आम्ही तुमच्यासोबत आहोत हा शब्द देतो. या ठिकाणी थांबतो. बोलवलं, सन्मान केलात त्याबद्दल आभार. आणि याचं उद्घाटन झालं आहे हे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सावरकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरविंद तांबे साहेब आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मिसेस सध्या विद्यमान सरपंच आहेत. मला अशी गोष्ट या ठिकाणी समजली की जिम आपल्या सरपंच काळामध्ये होणार होती, ते आपलं तुमचं स्वप्न होतं, जे आपल्या अर्धांगीच्या सरपंच काळामध्ये आपण पूर्ण करत आहात. कसं वाटतंय? भरपूर छान, एकदम वाटतंय, आनंदाचं वातावरण वाटतंय आणि खरखर मनापासून एकदम मन भरून आलं आहे की जे मी स्वप्न बघितलं पूर्ण झालं प्रत्यक्षात. आणि काय त्रुटी राहिलेल्या आपल्या सरपंच पदाच्या काळामध्ये की ती आपल्या काळामध्ये पूर्ण होऊ शकली नव्हती? एक जागेअभावी थोडासा जागेचा प्रॉब्लेम होता आणि निधी नव्हती. जागे नव्हता, निधी नव्हती. पण आता ज्यावेळी मिसेस सरपंच झाली तर दोन्ही गोष्टी जुळून आल्यात. म्हणजे फंडिंग आलं आणि जागेचं पण जे प्रॉब्लेम होतं येणाऱ्या 2 वर्षात म्हणतो तो आपण शॉर्ट आउट केलं. त्यासाठी उपसरपंच, गावातली सावरकरची लोक यांच्या चांगलं म्हणजे त्यांचा पाठिंबा मिळाला. आणि जवान मुलं जे आत्ताची आहेत त्यांचं एक म्हणणं होतं की दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुला काही प्रॉब्लेम नाही शॉर्ट आउट करत. आणि त्याच्या संकलनात यात आनंदाचा दिवस आज आपण बघतो. बरं, ही जिम साकारत असताना किती लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळालं? भरपूर लोकांचं सहकार्य लागलं. म्हणजे ज्या कमिटी होती, प्रथम अध्यक्ष होतं, त्यांना मी जागेचं सांगितलं की प्लॅनिंग केलं की ही जागा आहे आपल्याकडं, ही जागेमध्ये आपली जिम होऊ शकतो. तर त्याही पण मला पहिले अध्यक्ष होते आणि घरात त्यांनी मला लगेच प्रोटोकॉल दिलं की दादा तुझ्यासोबत आहो, तू घे. त्याच्यानंतर थोडंसं टेक्निकली प्रॉब्लेम झाले, पुढे गेलं. त्याच्यानंतर सेकंड अध्यक्ष आलं, त्यांनी पण सहकार्य केलेलं. थर्ड अध्यक्ष आले. जे अध्यक्ष आले त्यांनी अरविंद दांडेलला चांगलं सहकार्य केलं. मी त्यांना धन्यवाद देतो का ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात की तू कर, काही प्रॉब्लेम आला तर लक्ष देऊ नको, पण तू तुझं स्वप्न पूर्ण कर. त्याबद्दल मी सावरकर गावाचे आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि हा माझा छोटा भाऊ, याचं पण
भरपूर मला योगदान लागलं आणि हा माझ्या खंबीर पाठीशी उभा राहिला, म्हणून आज आमचं दोघांचं स्वप्न हे पूर्ण होतं आहे. आणि निधी कुठून आणि कसा? निधी ॲक्च्युली ग्रामनिधीमधून करायचं होतं. ग्रामनिधीमधनं निधी वापरला गेला. ग्रामनिधीसाठी आपण प्रयोजन केलं. पहिली वस्तू बांधवण्यासाठी वस्तूचं बंधन करायला आलं, ती वस्तूच्या नंतर मग इक्विपमेंटसाठी, अशा 2 प्रकार. तर मॅक्झिमम 65 लाखामध्ये टोटल जिम आपण हँडओव्हर करत आहोत पूर्ण याच्यासाठी. जिम करायला मी पण स्वतः एक जिम करायचो, पण अदर गावामध्ये जिम करायला जायला लागत होतं आपल्याला. पण आता जी जिम आहे की बाहेर लोक जातात, घेत नाही आहेत किंवा फी भरते, ट्रान्सपोर्टेशन लागते. तर हे कमी करण्यासाठी आणि या मुलांची फी आणि टिकून ठेवण्यासाठी कमीत कमी फी आपण आकारण्यात यावी आणि कसं टिकवता येईल पुढं जाऊन, आणि त्या मार्ग आपण त्यांना एक सजेशन करू आणि त्यांना मी गाईडलाईन्स करेलच. मी आहे 2027पर्यंत. त्याच्यानंतर पण मी त्यांना माझा काही सपोर्ट लागेल तर करणार आहे. आणि याचा मुख्य उद्देश असा होतो की आपल्याकडं फावलावेल असतो, तर फावलावेलामध्ये मुलं बाहेर जातात, इकडे तिकडे जात असतात, तर एक वेगळा निश्चय निघतो. तर आता असं झालं, माझं एक म्हणणं आहे की जर आपल्या गावात जिम असेल तर एखादा आपण बोलू शकतो की 3 तास वर्कआउट कर, तर तुझ्या फिटनेससाठी चांगलं आहे, शरीरासाठी चांगलं आहे. काहीच नसल्यामुळे आपण त्यांना बोलू शकत नाही. आज मी हक्काने बोलू शकतो, माझी सरपंच नात्याने किंवा सरपंच उदाशाने, अरे इथं इकडे वोटिंग आपलं जिम कर, तुझी हेल्थ शरीर तर राहील. तर ते एक उद्देश होतं त्याच्या मागचं आणि ते पण सक्सेस झाले. आपल्या सरपंच पदाच्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहे? स्वप्नपूर्ती म्हणजे त्यातून एक ही जरी छोटे होणार आहे तर महिलांसाठी पण एक 2 माझे उद्देश आहेत. त्या महिलांसाठी 1-2 उद्देश आहेत, ते करायचे आहेत. ते मी पण आता आज नाही करणार, पण महिलांसाठी नक्की येणार 2 वर्षात आपण चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार. विद्यमान उपसरपंच जितेंद्र घरत आहेत, ज्यांनी या जिमसाठी सगळ्यात जास्त मेहनत घेतली आहे. फॉलोअप त्यांचाही होता. कसं वाटते आज अखेर तुमची जी मेहनत आहे ती सफल झाली आहे? मला की जी गावाचं माझं स्वप्न होता, मुलांसाठी जो जिमची व्यवस्था करायची होती ती मी पूर्ण केली. मी जिद्द ठेवलेली की मला गावातल्या मुलांसाठी जिम पूर्ण करायची आहे आणि ती लास्टपर्यंत मी कोणाशी नडलो नाही, काय नाही. पण जे प्रेमाने जेवढा होते तेवढा मी करून घेतलं सर्वांच्याकडनं. त्याच्यासाठी मला सर्व अध्यक्षांचा, सरपंचांचा व सर्व सदस्यांचा सर्वांचा सपोर्ट होता आणि गावचा पण लोकांचा सपोर्ट होता. त्यामुळे ही पूर्ण जिम व्यवस्थित झाली आणि कोणाचा गाडबोड लागला नाही त्या कामाला. मग गावाचं सहकार्य, तरुणांचं सहकार्य कसं मिळालं? तरुणांचं तर सहकार्य नेहमीच मला माझ्या पाठीशी आहे. गरम ग्रामपंचायत मध्ये सुसज्ज अशी व्यायामशाला पाहिजे, त्याबद्दल हे स्वप्न कोणाचं ते आम्ही ऐकलं. माजी सरपंच अरविंद ताणे यांनी काही 4-5 वर्षापूर्वी स्वप्न बघितलेले आहे, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? हे स्वप्न माझे मिस्टर यांचं होतं. जेव्हा ते पदावरती होतं, माजी सरपंच होतं, तेव्हापासून त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न माझ्या काळात पूर्ण झालं. मला याचा अभिमान वाटतंय. आणि या जिमसाठीच जे उपसरपंच आहेत आताचे आणि माझे मिस्टर यांनी कठोर यासाठी सपोर्ट केला, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या गावात सुसज्ज अशी व्यायामशाला झाली, त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं? अत्यंत आनंद होत आहे प्रथमतः, आणि सेकंड ऑफ ऑल अपेक्षेच्याहून खूप अधिक जास्त चांगले इक्विपमेंट्स आहेत. खूप चांगली म्हणजे अपेक्षाच्याही जास्त म्हणजे अशी एवढी सुंदर जिम बांधलेली आहे. आणि ऑफकोर्स आता आपले जे यंग मुलं आहेत त्यांच्यासाठी तर खूप आनंदाचीच बातमी आहे. आणि नेहमी आम्ही या जिमचा नक्कीच उपयोग करू आणि हेल्दी सर्वजण राहू. आज या व्यायामशाळेचे उद्घाटन सन्माननीय आमदार साहेब महेश वाल्दी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. करळ आणि सावरखार ग्रुप ग्रामपंचायतीने हे व्यायामशाला जी बांधलेली आहे, कित्येक वर्षांचं अपूर्ण असलेलं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आणि तरुण पिढीला एक आव्हान मिळालेलं आहे की मला माझं शरीर सुदृढ कसं ठेवायचं आहे. त्यामुळे ज्यांनी या व्यायामशालेसाठी मदत केलेली आहे, ज्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे, त्या सर्वांचा मी आभार मानतो. आणि ग्रुप ग्रामपंचायत करड सावरखार, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य या सर्वांचे आभार मानतो की ह्या सावरखार आणि करड गावासाठी तुम्ही व्यायामशाला उपलब्ध करून दिलीत. त्यामुळे आमच्या ह्या तरुणांना एक नवा उपक्रम मिळाला आणि त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेतल्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद.